नमस्कार, मी माऊली कोळी ॲन आयुर्वेदिक थेरपिस्ट. ही व्हिडिओ मी स्पेशली माझ्या डिअर व्हॅल्यूड क्लायंटसाठी बनवते. सगळ्यात पहिले तर थँक्यू सो मच की तुम्ही वेदिनी केशधारिणी हेअर ऑइल चूज केलं आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे तुम्हाला हा एक्सपिरियन्स शेअर करायला की आपलं ऑइल कसं बनतं, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे, ते कसं यूज केलं जातं. तुमचे मेजर जे प्रश्न होते जे तुम्ही मला फोनवरती विचारत होता हे सगळे मी ह्याच्यामध्ये कवर केलं आहे. सो तुम्हाला ह्या व्हिडिओमधून नक्की एक व्हॅल्यू मिळणार आहे आणि मला तुम्ही यानंतर सांगाल की तुम्हाला या व्यतिरिक्त काय प्रश्न आहेत आणि मी काय तुमची हेल्प केली गेली पाहिजे. सो चला सुरू करूया. सो मेजरली दोन टाईपचे हेअर प्रॉब्लेम असतात. एक असतं फिमेल पॅटर्न आणि एक असतं मेल पॅटर्न. ओके, फिमेल पॅटर्न म्हणजे काय की हे जो भांग असतो ना हा आपला रुंदावत जातो. जर तुम्ही चेकआउट केलं असेल एखाद्याचा हेअरफॉल फिमेलचा तर तुम्हाला असा रुंदावत जातो. इकडे केस असतात, इथपर्यंत केस असतात आणि आपली हेअरलाईन रिड्यूस होत जाते. ते फिमेल मध्ये जास्त बघायला मिळतं. मेलमध्ये जर तुम्ही बघाल तर हा जो पार्ट आहे इथून ते हेअरफॉल व्हायला लागतं आणि पूर्ण इकडचं टक्कल पडत जातं. त्यांच्या इकडे केस असतात. बरोबर, हे आहे फिमेल पॅटर्न, मेल पॅटर्न. मग आता तुम्ही ॲनालाइज करू शकता की तुम्हाला कोणता हेअर प्रॉब्लेम आहे. हेअर लॉस आणि हेअरफॉल हे सेम असतो का तर नाही. हेअरफॉल कसं असतो की केसांची एक शेल्फ लाईफ असते. आपलं बाळ होतं, बरोबर. बाळ होण्याला काय प्रोसेस असते, 9 महिन्याची प्रोसेस आपल्याला द्यावी लागते. आफ्टर 9 मंथ्स बेबी जन्माला घेतो. ओके, आणि एक त्याची पूर्ण लाईफ असते. मग ती लाईफ तो जगतो आणि नंतर माणसाला काय होतं की हे शरीर सोडून द्यावं लागतं. सेम ॲज केसांचंही असतं. केस हे 3 टाईपमध्ये असतात. ओके, सो सोप्या भाषेत जर सांगायचं झालं की त्याच्या आधी जन्म असतं. ओके, त्याच्यानंतर त्याची वाढ असते, त्याच्यानंतर त्याचा मृत्यू असतो. ओके, मेजरली काय होतं की पहिला जो स्टेप असतो जेव्हा त्याच्या जन्माचा फेज असतो तो इम्पॉर्टंट कधी असतो जेव्हा तो प्रॉपर मॅच्युअर होऊन बाहेर पडतो. एक हेअर फॉलिकल जन्माला येण्यासाठी 90 दिवस घेतं, तेव्हाच ते प्रॉपर मॅच्युअर आणि हेल्दी हेअर बाहेर पडतं. राईट. सो जर तुम्हाला कोणी सांगत असेल की 1 दिवसात, 2 दिवसात, 3 दिवसात तुम्हाला लगेच केस वाढलेले दिसतील तर तसं शक्य नाही आहे. जर तिथे अजिबातच केस नाही आहे, एकदम गुळगुळीत त्वचा आहे, तिथून जर हेअर फॉलिकल बाहेर पडतोय तर तुम्हाला त्याला 90 दिवस देणं अनिवार्य आहे. कारण की आपल्यालाही माहिती आहे जर प्रीमॅच्युअर बेबी जन्माला आला, जर 7व्या महिन्यात आला, 8व्या महिन्यात आला तर त्याला किती जपावं लागतं आणि तो जास्त दिवस जगेल का ह्याची आपल्याला गॅरंटी नसते. केसांचंही थोडंसं तसंच आहे. सो केस जेवढी मॅच्युअर आणि पूर्ण वाढ होऊन बाहेर येतात ना तेव्हा लॉंग टर्मपर्यंत जगतात. ते 4 वर्षानंतर त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर तो हेअर फॉलिकलमधून निघतो आणि गळून पडून जातो. ह्याला आपण म्हणतो हेअरफॉल. या स्टेजमध्ये होतं. सो जर तुमच्या दिवसाला 50-100 केस जात आहेत ना तर समजून जा की त्याचं वाढ संपलेली आहे, ते नाही वाढू शकत आहेत. राईट. आता त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावरती आपल्याला नवीन केस उगवले गेले पाहिजेत. म्हणून मग आपल्याला लक्ष कशावरती द्यायचं आहे तर हेअर ग्रोथवरती लक्ष द्यायचं आहे. आपल्याला पोर्शन त्या आतमध्ये असलेल्या बेबी हेअरला द्यायचं आहे, तेव्हाच ते मॅच्युअर होऊन वरती येईल आणि हेल्दी वाढेल. राईट. सो आपल्याला हेअरफॉलवरती जास्त फोकस न करता हेअर ग्रोथवरती जास्त फोकस करायचा आहे. आता हेअर लॉस मी जर तुम्हाला सांगायचं झालं की तुम्ही खूपदा अशी गुळगुळीत त्वचा बघता जिथे हेअर फॉलिकलच नाही आहेत, केसच उगवत नाही आहे, त्याला ॲलोपेशिया म्हटलं जातं. ओके, आता तो क्युअर होऊ शकतो पण त्याला थोडीशी वेगळी प्रोसेस आहे. बरोबर. असं तुम्ही बिलकुल पण डोक्यात ठेवू नका की हेअर लॉस तुमचा क्युअर होऊ शकत नाही, तो नक्कीच होऊ शकतो. आता येऊया तुमच्या डॅन्ड्रफ इश्यूवरती. आता 2 टाईपचे डॅन्ड्रफ असतात, ड्राय आणि एक ऑइली डॅन्ड्रफ. ओके, ऑइली डॅन्ड्रफ जो आहे ना त्याला ट्रीट करण्याची वेगळी पद्धत आहे. जर तुम्हाला तसा काही डॅन्ड्रफ असेल तर तुम्ही मला कॉल करा. आणि जर तुम्हाला ड्राय डॅन्ड्रफ असेल तर तुम्हाला सिम्पल एक गोष्ट करायची. ऑइलमध्ये तर मी टाकलेलंच आहे डॅन्ड्रफसाठी. त्याच्यासोबत तुम्हाला एक गोष्ट करायची, ऑइल लावायच्या अगोदर तुमची जी कोंब असेल ती घ्यायची. शक्यतो लाकडी कोंबच ट्राय करा आणि ती तुमच्या डॅन्ड्रफला काढायचं. ओके, काढल्यानंतर त्याला क्लीन करायचं आणि मग ऑइल यूज करायचं आणि दुसऱ्या दिवशी क्लीन करायचं शॅम्पूने आणि थोडंसं ट्राय करायचं की लिंबू घ्या तुम्ही पाण्यात मिक्स करून, जेणेकरून तुम्हाला लगेच रिझल्ट येईल. आणि जर तुमचा डॅन्ड्रफ खूप टाईमपासून आहे तर मी कायम सजेस्ट करते की लिंबाची पानं असतात, वॉश करा आणि पाण्यात एक उकळी काढा. एक काय तुम्ही 5 मिनटं ठेवलं तर वेल अँड गुड. त्यानंतर तुम्ही त्याच्याने तुमच्या डोक्यावरून घ्या आणि स्कॅल्पला थोडंसं तुम्ही घासा, जेणेकरून तो तुमचा डॅन्ड्रफ निघून जाईल. आठवड्यातून एकदा 1 महिनाभर करून बघा, त्याच्याने तुम्हाला एक्स्ट्रीम रिझल्ट येतील. म्हणजे तुमचं लॉंग टर्मसाठी डॅन्ड्रफचा इश्यू निघून जाईल. ओके, आणि ऑइल तर तुम्ही यूजच करा, ऑइलने पण तुम्हाला एक्स्ट्रीम रिझल्ट जाणवते. वाय केशधारिणी ऑइल इज वाव.
तर सगळ्यात मेन म्हणजे मी जेव्हा ह्याच्यासाठी रिसर्च करत होते तेव्हा मला हे फॉर्म्युलेशन सापडलं. जे फॉर्म्युलेशन मी सगळ्यात आधी स्वतःवरती ट्राय केलं, माझ्या घरच्यांवरती ट्राय केलं, मी मेजर माझ्या फ्रेंड्स लोकांना पाठवलं आणि त्यानंतर जे मला फीडबॅक मिळालं टेस्टिंगनंतर की दिस इज वाव, आमचा स्ट्रेस रिलीफ झाला, आमचा हेअरफॉल रिड्यूस झाला, आमचा हेअर लॉस होता तिथे हेअरलाईन आली, इवन थिनेस्ट हेअरचा इश्यू क्युअर झाला, डॅन्ड्रफ कमी झालं, ग्रेइंग हेअरचा इश्यू कमी झाला. खूप पूर्वीपासून आयुर्वेदामध्ये चालत असलेली टेक्निक आपण याच्यामध्ये यूज करतो. म्हणजे आपलं एक हेअर ऑइल बनण्यासाठी ऑलमोस्ट 7 दिवसांचा प्रोसेस लागतो. हे 7 दिवसाच्या प्रोसेसमध्ये एवढे पण आपण प्लांट्स घेतलेले आहेत त्याचा नॅचरल इसेन्स अट्रॅक्ट करतो आणि ते इन्फ्यूज करतो या ऑइलमध्ये आणि खूप वेगळ्या पद्धतीने हे इन्फ्युजन होतं. आणि आपण मेकश्युअर करतो की वेदिनीच्या प्रत्येक बॉटलमध्ये एक प्युअर आणि गुणकारी ऑइलच जावं. आपण कस्टमायझेशन स्पेशली प्रोव्हाइड करतो. क्लायंटचे सगळे प्रश्न मी आधी फोनवरती विचारते, कन्सल्ट करते, त्याच्यानंतर त्यांच्यासाठी कोणते हब गुणकारी असतील त्यांची लिस्ट करते, त्याच्यानंतर ते इन्फ्युजन सुरू करतो. म्हणून तुम्हाला 7 दिवस वेट करावं लागतं तुमच्या स्पेशल ऑइलसाठी आणि ते वर्थ असतं जेव्हा तुम्ही मला फोन करून सांगता की आम्हाला एक्स्ट्रीम रिझल्ट जाणवत आहेत. आम्ही खूप काळजीपूर्वक हे ऑइल बनवलं आहे. यामध्ये खूप औषधी वनस्पती वापरल्या गेलेल्या आहेत. या प्रत्येक वनस्पतीमध्ये ना एक वेगळी प्रॉपर्टी आहे जे तुमच्या स्कॅल्पला स्ट्रॉंग करेल, तुमचं हेअर ग्रोथ बूस्ट करेल, तुमचा जर हेअरफॉल असेल तर तो प्रिव्हेंट करेल आणि तुम्हाला स्ट्रॉंग, शायनी, लॉंग आणि थिक हेअर प्रोव्हाइड करेल. हेच आमचं ध्येय आहे खरं तर. आणि आम्ही ट्राय करतो आहे की ह्या सगळ्या गोष्टी नॅचरल प्रोसेसने तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि हा प्रयत्न मी कायम करत राहीन. आता बोलूया डाएटविषयी थोडंसं. सो मला हा प्रश्न होता की काही मेडिसिन्स घ्यायला पाहिजेत का? मी सजेस्ट करणार की नाही. केसांसाठी मेडिसिन घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही फूडमधून घ्या. ओके, तुमच्या डाएटमध्ये तुम्ही काही गोष्टी इन्क्लूड करू शकता जेणेकरून ते तुम्हाला छान असं रिझल्ट शो करतील. ओके, सो मेजरली तुम्हाला काय करायचं आहे केसांची क्वालिटी वाढवण्यासाठी की ते तुमच्या डाएटमध्ये बायोटिनसाठी काळे तीळ तुम्ही ॲड करा. ओके, बदाम तुम्ही ॲड करा. ओके, आणि अक्रोड तुम्ही ॲड करा. त्या व्यतिरिक्त प्रोटीन असलेले फूड्स तुम्ही इन्क्लूड करू शकता. एग झालं, चिकन झालं, जर तुम्ही खात नाही आहे तर तुम्ही पनीर झालं, सोयाबीन झालं, हे तुम्ही इन्क्लूड करू शकता. नेक्स्ट तुम्ही नारळ तुमच्या ह्याच्यामध्ये ॲड करा. जर तुम्हाला खूप हेवी हेअरफॉल होतो आहे तर रोज तुम्ही एक फ्रेश नारळ खावा आणि एक मुठभर कच्चे शेंगदाणे खावा आणि काळे तीळ कंपल्सरी खावा. आणि मला सांगा 15 ते 20 दिवसात तुम्हाला काय मेजर रिझल्ट जाणवतो. आपले जे हे केस आहेत ना हे वेस्ट प्रोडक्ट आहेत आपल्या बॉडीचे. म्हणजे आपल्या बॉडीला ह्या केसांची काहीही गरज नाही आहे म्हणून हे बाहेर फेकले जातात. पण बाहेरच्या आपल्या आउटर अपेरियन्ससाठी आणि आपला शेल प्रोटेक्ट करण्यासाठी हे केस खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणून ह्यांचं स्ट्रॉंग होणं, हेल्दी राहणं खूप जास्त गरजेचं आहे. पित्ताच्या वेळेस आपली बॉडी डिटॉक्सिफाय होत असते रात्रीचे 10 ते 2च्या वेळेस, राईट. सो 10 ते 2च्या वेळेस आपण जर प्रॉपर रिलॅक्स झालो, आपलं शक्यतो झोपलो, तर हा जो प्रॉब्लेम आहे हेअरफॉलचा हा तुम्ही 85% रिड्यूस केलेला असेल, राईट. कारण की आपले जे वेस्ट प्रोडक्ट आहेत हे डिटॉक्सिफिकेशनच्या वेळेलाच बाहेर पडतात आणि डिटॉक्सिफिकेशन रात्री होतं, राईट. सो आता ह्याला आपल्याला काय करायचं आहे, न्यूट्रिशन्स तर प्रोव्हाइड करायचेच आहेत, प्लस ह्याच्यासोबत आपल्याला डिटॉक्सिफिकेशनच्या टायमिंगला रिलॅक्स राहणं खूप गरजेचं आहे. म्हणून ह्याच्यातला जो तो हब आहे तो तुम्हाला प्रॉपर झोप देईल. तुमचा इन्सोम्नियाचा प्रॉब्लेम असेल तोही सॉल्व्ह होईल आणि झोपेमुळे होणारा हेअरफॉल पण तुमचा क्युअर होईल. सो ऑइलची फ्रिक्वेन्सी किती ठेवायची, कधीपर्यंत आणि कधी कधी ते वापरायचं. मी कधीच कोणाला हे सजेस्ट नाही करणार की तुम्ही ते ऑइल रोज यूज करा, कारण की रोज यूज करण्यासारखं नाही आहे. ती एक थेरपी आहे. तिला तुम्ही आठवड्यातून एकदा करा किंवा आठवड्यातून 2दा करा, इनफ आहे. आपली जी बॉटल आहे ती मी स्पेशली काचेची ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही ट्राय करा की यूज करायच्या दिवसभर ती सनलाईटमध्ये ठेवा, कारण की त्याच्यात नॅचरल प्रॉपर्टीज आहेत. सनलाईटमुळे त्याच्या प्रॉपर्टी अजून एनहान्स होतील. ऑरेल्स जर तुम्हाला ते जमत नाही आहे तर रात्री यूज करायच्या
10 ते 15 मिनिट अगोदर थोडंसं गरम पाणी घ्या काचेच्या बाउलमध्ये आणि बॉटल त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून त्याच्या प्रॉपर्टीज अजून एनहान्स होतील. आणि वॉर्म ऑइलने जर तुम्ही हेड मसाज करताय तर तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल, राईट. सेकंड, तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तुमचे केस विंचरून घ्यायचे आहेत, सगळा गुंठा काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पार्टिशन करायचं आहे. पार्टिशन केल्यानंतर तो ऑइलचा जे आहे तो पंप करायचा आहे तुमच्या भांगांमध्ये आणि त्याला रब करायचं आहे जेंटली, राईट. सगळ्या स्कॅल्पला यूज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या हेअर लेंथला पण हेअर ऑइल लावायचा आहे, शाफ्ट्सना सुद्धा. हे लावल्यानंतर तुम्हाला जेंटली मसाज करायचं आहे, घासायचं नाही आहे. हे जे आपण असं असं करतो ना, हां, रिलॅक्सेशनसाठी थोडा वेळ करा, पण केस तुटण्याची शक्यता आहे, बरोबर. सगळ्यात बेस्ट मसाज करण्याची पद्धत ही आहे ना की आपला जो स्काल्प आहे ना त्याची स्किन हलली पाहिजे, राईट. म्हणजे तुम्ही केसांना, ही जी स्किन आहे ह्याला तुम्ही असं थोडंसं प्रेशर देऊन घ्या, म्हणजे जेणेकरून तुमच्या स्काल्पची स्किन हलेल, ब्लड जे वेसल्स आहेत ते स्टिम्युलेट होतील, ओके. आणि हेअर फॉलिकल्सना सेन्सेस जातील की आता आपल्याला काम करायचं आहे. सो हेड मसाज तुम्ही शक्यतो तसा द्या. त्यानंतर थर्ड थिंग, तुम्ही बेटर होईल की जर तुम्ही बेडवरती झोपताय तर तुमचं डोकं उलटं करून झोपा, जेणेकरून ब्लड तिथपर्यंत पोहोचेल. म्हणजे जर तुम्हाला ॲलोपेशियाचा प्रॉब्लेम आहे तो पण तुम्हाला क्युअर होताना दिसेल हळूहळू, ओके. हाव टू वॉश युअर हेअर, हाव टू यूज शॅम्पू आणि कोणता शॅम्पू वापरायचा, ओके. सो ऑइल यूज केल्यानंतर मी शक्यतो सजेस्ट करते की दुसऱ्याच दिवशी तुम्ही तुमचं हेअर वॉश करा, ओके. सो आता मेन प्रश्न येतो की शॅम्पू कोणता यूज करायचा. सी, मेजर शॅम्पूचे ब्रँड्स आहेत मार्केटमध्ये. आपलं अजून शॅम्पू आणि कंडिशनरवरचं रिसर्च चालू आहे, म्हणून आपण अजून लॉन्च केलेला नाही आहे. जर तोपर्यंत तुम्हाला जर मार्केटमधनं काय बाय करायचं आहे तर तुम्ही त्याच्या मागे चेक करा की तिथे पॅराबिन किंवा सल्फेट असं लिहिलेलं नसेल. आपल्याला पॅराबिन आणि सल्फेट असलेले शॅम्पूज अवॉइड करायचे आहेत. काळजीपूर्वक तुम्ही तुमचं शॅम्पू निवडा, राईट, जेणेकरून तुम्हाला योग्य तो शॅम्पू तुम्ही वापरू शकता, तुमच्या केसांना जास्त काही इश्यू येणार नाही. कंडिशनर तुम्ही बिनधास्त यूज करू शकता, कारण की कंडिशनर आपण यूज कुठे करतो तर आपल्या शाफ्ट्सना यूज करतो, राईट, स्कॅल्पला यूज करत नाही. त्याच्यामुळे ते सेफ आहे, अजून शाईन येईल तुमच्या केसांना. सो तुम्ही बिनधास्त यूज करू शकता. सिरम तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही यूज करू शकता. फक्त सिरममध्ये प्राईम रोज आहे का एवढं फक्त तुम्ही चेक करा. सगळ्यात पहिले तर तुम्ही शॅम्पू यूज करताना तुम्ही पाणी घ्या, पाण्यात तो शॅम्पू डायल्यूट करा आणि मग तुम्ही तो शॅम्पू तुमच्या स्कॅल्पला यूज करा, राईट. आफ्टर दॅट पूर्ण क्लीन करा. शॅम्पू अजिबात राहिला नाही पाहिजे, कंडिशनर अजिबात राहिला नाही पाहिजे. आणि मेजरली तुम्ही थंड्या पाण्यानेच तुमचे हेअर वॉश करा. गरम पाणी प्लीज स्कॅल्पवर घेऊ नका. तुमच्या डोळ्यांची नजर कमी होण्याची शक्यता आहे, हेडेक वाढण्याचे चान्सेस असू शकतात आणि केसचे फॉलिकल्स डॅमेज होण्याचे चान्सेस असतील. म्हणून मग ट्राय करा की थंड पाण्यानेच केस धुवायचे. जर तुम्हाला वाटते की डोक्यावरून तुम्हाला थंड पाणी घ्यायचं नाही आहे, तुम्ही केस खालती करा, स्कॅल्प असं खाली करा आणि मग तुम्ही हेअर वॉश करा, ओके. पण टाळा ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात नाही करायला पाहिजेत त्या. या व्यतिरिक्त काहीही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्कीच कळवा. मी त्याच्यावरती पण व्हिडिओ फॉर्म करून तुम्हाला पाठवते, जेणेकरून तुमचं सगळे डाऊट्स क्लिअर होतील, ओके. आणि मला प्लीज तुमचे फीडबॅक्स कळवा, जे मला हेल्प करतील अजून एनहान्स करायला आपलं प्रॉडक्ट. आणि आय होप तुम्हाला हे प्रॉडक्ट आवडतो आहे. ही व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त क्वालिटी देईल. थँक्यू सो मच. तुमची काळजी घ्या.